नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स. नातू, आजी तुम्ही कोणकोणत्या देशात फिरलाव? आजी, आपलं अख्खं हिंदुस्तान, पाकिस्तान, अफगाणिस्तान. नातू, आता कोणाच्या फिरणार? इतक्यात मागून लहान नातू बोलला, कब्रिस्तान. आजीने 100च्या स्पीडने चप्पल फेकून मारली. मंगू, थकलोय आता आई बापाच्या जीवावर जगून. चाललोय आता घर सोडून जॉब करणारी बायको शोधायला. तर मंडळी, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. 100 साल के बुजुर्ग दारू पी रहे थे तो एक पत्रकार ने प्रश्न किया, बाबा जी इतना क्यों पीते हो? इससे लिवर खराब हो जाता है, आदमी जल्दी मर जाता है. तो बुजुर्ग बोला, क्या करूं बेटा, आदत पड़ गई है, शराब पिए बिना चैन नहीं आता. तो पत्रकार ने कहा, आपको कोई टोकता नहीं? तो बाबा बोले, बेटा क्या बताऊं, जो लोग टोका टाकी करते थे वो सब ऊपर चले गए. आज बहुत दिनों के बाद तुमने टोका है, अपना ध्यान रखना. जेलर कैदी से, सुना है तुम शायर हो, कोई अच्छी सी शायरी सुनाओ यार. कैदी, गम ए उल्फत में जो कटी जिंदगी हमारी, जिस दिन हुई जमानत जिंदगी खत्म तुम्हारी. पति को काफी हिचकी आ रही थी. पत्नी ने पति की तरफ घूर कर देखा और बोली, मैं तो यहाँ हूँ, फिर बाहर कौन मरी जा रही है तुम्हारे लिए. आजकल 3 प्रॉब्लम्स बहुत बढ़ रही है. पहली, आदमी के पास काम नहीं है. दूसरी, काम के लिए आदमी नहीं मिल रहे हैं. और तीसरी, काम के लिए रखे हुए आदमी किसी काम के नहीं है. आता मराठीत एक नवीन म्हण आली आहे, इराणशी वाकडं तर चुलीला लाकडं. पता नहीं कमबख्ती ये लवर लोग कैसे धीरे धीरे खुसुर फुसुर कर लेते हैं. मुझे तो छींक आए तो पड़ोसियों के बर्तन गिरने लगते हैं. मंगू, शब्दाने शब्द वाढतात म्हणून आम्ही तोंडी परीक्षेत शांत बसायचो. घरच्यांनी रागाच्या भरात घरातून हाकलून दिलं आणि सक्त ताकीद दिली की काहीतरी बनूनच घरी परत ये. माझं पण डोकंच भनकलं. मनाची पक्की खुणगाठ बांधली. ठरवलं की काहीतरी बनूनच घरी जाण्याचं. मग काय, 2 तासानंतर निर्लज्ज बनून घरी गेलो. तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आपल्या या चॅनलला लाईक करा, खूप जणांमध्ये शेअर करा, जेणेकरून हसण्याचा आनंद सर्वांना मिळेल. आणि हो, सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरायचं नाही. तर भेटूया पुढच्या एका अशाच भन्नाट एपिसोडमध्ये. तोपर्यंत हसत रहा, मजेत रहा. धन्यवाद.